नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबई एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी 1800 प्लस व्हॅकन्सी आल्या आहेत. तर त्यासाठी आपण मुंबई शहरातील माहिती घेऊया. त्याच्यावरचे काही प्रश्न घेऊया. तर पहिला प्रश्न हा आहे, मुंबई शहर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? तर मुंबई जिल्ह्यात एकही तालुका नाही आहे. याचा आन्सर आहे ए, 0. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे ऑप्शन नंबर ए, 157 चौकी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई शहर जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर त्याचा आन्सर आहे डी, 1000:832. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई शहरातून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर याचा आन्सर आहे मिठी नदी. पाचवा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे मुंबई. भारताची आर्थिक राजधानी म्हणून भारतातील कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे बी, मुंबई. प्रश्न 7वा, महाराष्ट्राचे मंत्रालय कोणत्या शहरात आहे? याचा आन्सर आहे मुंबई. चले जाव आंदोलनामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभलेले ऑगस्ट क्रांती मैदान भारतातील कोणत्या शहरात आहे? तर याचे आन्सर आहे मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाते? याचे आन्सर आहे मुंबई. प्रश्न 10वा, गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक भारतातील कोणत्या शहरात आहे? याचा पण आन्सर आहे मुंबई. प्रश्न 11वा, भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते? आन्सर आहे मुंबई. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणते स्टेडियम मुंबईमध्ये आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, बेंबोळ स्टेडियम, वानखेडे स्टेडियम. प्रश्न 13, मुंबईतील कोणता कारखाना तेल शुद्धीकरण कारखाना म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए, तुर्बे. खालीलपैकी कोणती चौपटी मुंबई शहरात आहे? या सर्व याचा ऑप्शन आहे डी, वरीलपैकी सर्व. दादर चौपटी, गिरगाव चौपटी, जुहू चौपटी. प्रश्न नंबर 15, महाराष्ट्रातील कोणत्या शहराच्या बंदरातून देशाचा 25% व्यापार चालतो? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मुंबई. प्रश्न 16वा, भारताचे हवामान बंदर म्हणून भारतातील कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए, मुंबई. प्रश्न 17, बॉम्बे शहराचे अधिकृत नाव बदलून कोणत्या वर्षी करण्यात आले? बॉम्बे शहराचे अधिकृत नाव बदलून मुंबई कोणत्या वर्षी करण्यात आले? याचा आन्सर आहे डी, 1995. प्रश्न नंबर 18, भारतातील कोणते शहर चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे? सोपा क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे मुंबई. प्रश्न नंबर 19, दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तवेळ कुठे रोवली? ऑप्शन नंबर बी, मुंबई. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ मुंबईमध्ये नाही? गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे. जिजामाता उद्यान प्राणी संग्रहालय मुंबईमध्ये आहे. हँगिंग गार्डन पण मुंबईमध्ये आहे. ऑप्शन नंबर डी, अजिंठा वेरूळ लेणी हे मुंबईमध्ये नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. नेक्स्ट आपण मुंबई उपनगरविषयी माहिती घेऊया. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर ए, बांद्रा. मुंबई उपनगरमध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? ऑप्शन नंबर डी, 3. मुंबई उपनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती? ऑप्शन याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 446 चौकी. प्रश्न नंबर 14, मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? याचा आन्सर आहे बी, 100:860. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणता तालुका मुंबई उपनगर जिल्ह्यात नाही? डी. याचा आन्सर आहे डी, डहाणू पालघरमध्ये येतं. प्रश्न नंबर 6, खालीलपैकी कोणती खाडी मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे? याचा आन्सर आहे डी, ऑल ऑफ द वरीलपैकी सर्व. मनोरी, मालाड, माहीम सर्व खाडी
मुंबई उपनगरात समाविष्ट होतात. प्रश्न नंबर 7वा, मुंबई उपनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 8वा, मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोणत्या लेण्या प्रसिद्ध आहेत? ए, कान्हेर लेणी आणि बी, जोगेश्वर लेणी. ऑप्शन नंबर सी, ए व बी दोन्ही. प्रश्न 9वा, मुंबई उपनगर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून कधी अस्तित्वात आला? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 1 ऑक्टोबर 1990. प्रश्न 10वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसरा सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? ऑप्शन नंबर सी, मुंबई उपनगर. प्रश्न 11वा, मुंबई उपनगर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? ऑप्शन नंबर सी, कोकण. प्रश्न 12वा, मुंबई उपनगरमध्ये एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? ऑप्शन नंबर ए, 4 मतदारसंघ आहे मुंबई उपनगरमध्ये. प्रश्न 13, मुंबई उपनगरमध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? ऑप्शन नंबर डी, 26. खालीलपैकी कोणत्या नद्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील नद्या आहेत? ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व. मिठी नदी, दहिसर नदी, बोईसर नदी. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते तलाव मुंबई उपनगर जिल्ह्यात नाहीत? त्याचा आन्सर आहे डी, एक बुर्जी तलाव. प्रश्न नंबर 16, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचा आन्सर आहे सी, मुंबई उपनगर. प्रश्न नंबर 17, मुंबई उपनगरमधील फिल्म सिटीचे नाव काय आहे? आन्सर नंबर बी, चित्रनगरी. प्रश्न नंबर 18, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? ऑप्शन नंबर सी, मुंबई उपनगर. प्रश्न नंबर 19, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 100% लोकसंख्या नागरी आहे? ऑप्शन नंबर सी, मुंबई उपनगर. प्रश्न 20, मुंबई उपनगर जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? यांचा आन्सर आहे डी, 89.90%.